नमस्कार. इन सोलापूर न्यूजच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना आणि ती आता अंतिम टप्प्यात आली असताना प्रत्येकालाच या निवडणुकीचे मोठ्या प्रमाणात वेध लागलेत आणि आरोप प्रत्यारोप असतील किंवा एकमेकांची उणीधुणी काढणं असतील, यामुळं ही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजते. विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांचंच लक्ष लागून राहिले. नेमकं काय होणार? आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध आमदार राम सातपुते अशी ही लढत होती आणि या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असताना आजच्या या खुली चर्चा या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निमंत्रित सदस्य तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे हे उपस्थित आहेत. खरं तर आनंद चंदनशिवे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांचं काम हीच त्यांची खरं तर मोठी ओळख आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कार्यसम्राट ही उपाधी त्यांना जनतेतून मिळाली, यातच सर्व काही दिसून येते. ते ज्या ज्या पक्षात राहिले त्या पक्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून सोलापूरसाठी त्यांच्या प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास साधण्याचं काम त्यांनी केलं आणि आता ते अजित पवार यांना मोठी साथ देत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नेमकी त्यांची या निवडणुकीत काय भूमिका आहे, कशा पद्धतीनं त्या या निवडणुकीत सामोरं जात आहेत, महायुतीला कोणती आव्हानं आहेत आणि महाविकास आघाडीला ते कशा पद्धतीने टक्कर देत आहेत, याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आणि त्यांची भूमिका आज या खुली चर्चा माध्यमातून जाहीर होणार आहे. ते स्पष्ट करतील त्यांची मतं. यानिमित्त मी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करावी. दादा नमस्कार. नमस्कार समाधानजी. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये माननीय आनंददादा चंदनशिवे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आनंददादा चंदनशिवे म्हटलं की एक महापालिका आणि महापालिका म्हणजे आनंददादा असं एक सूत्र आहे आणि एक सभागृहात आनंददादांचा हा आवाज म्हणजे सोलापूर शहरातील जनतेचे प्रश्न असतील, कुठलेही प्रश्न असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं पोट तिडकीनं एक अभ्यासपूर्ण सगळे प्रश्न मांडणारे आनंददादा चंदनशिवे यांची ओळख चांगली आहे सोलापूर शहरवाशांना. विशेष म्हणजे आंदोलन असेल, मोर्चा असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दादांचा असतो. यापूर्वी देखील आपण दादांचं काम पाहिलेलं आहे आणि आता या खुली चर्चेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जनतेचे प्रश्न आपण पाहणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रश्न काय काय आहेत हे दादांशी चर्चा करणार आहोत. दादा, तुमच्याकडे पहिला प्रश्न मी घेऊन येतो या ठिकाणी, तो म्हणजे आपण पाहतोय सोलापूर शहरामध्ये निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका अनेक उमेदवारांची नावं आली, भाजपाकडून अनेक उमेदवारांची या ठिकाणी नावं पुढं आली. हे असताना मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, तुम्ही त्या अजितदादा गट, तुम्ही त्यांच्यासोबत आहात. एक या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका कशी राहणार आहे आणि कशा पद्धतीनं तुमचा प्रचार चालू आहे, काय सांगाल तुम्ही जनतेला? मी सर्वप्रथम या ठिकाणी इन सोलापूरच्या चॅनल प्रमुख आदरणीय समाधानजी वाघमोडे आणि गिरीशजी मंगरुळे आणि दीपक सोमा आणि सर्व या ठिकाणी आपले उपस्थित असणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आपल्या चॅनलला बोलवून जी खुली चर्चा ही लोकसभेच्या अनुषंगानं जी तुम्ही या ठिकाणी विविध पक्षाच्या नेत्यांना बोलवून एक सोलापूरच्या बद्दल तुमचं मत काय, एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून ठेवलं तुम्ही आणि त्या व्यासपीठामधून एक चांगले प्रश्न जनतेसमोर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याबद्दल मी इन सोलापूरचे सर्वच या ठिकाणी पत्रकारांचं, कॅमेरामॅनचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आत्ता जी समाधानजी तुम्ही जी मला एक प्रश्न विचारलात की माझी भूमिका काय, लोकसभा निवडणूक जसंही या ठिकाणी डिक्लेअर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 48 जागावर कोण कशा पद्धतीनं लढायचं हे राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे सध्या. या 3 पक्षाच्या सरकारामध्ये हे 3 प्रमुख जे नेते आहेत, जे आमचे मुख्यमंत्री साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री, आणि आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जी देशाची निवडणूक या ठिकाणी चालू आहे, या निवडणुकीमध्ये जी निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या निर्णयाबरोबर महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता
त्यांच्या विचाराशी आणि त्यांच्या या सगळ्या सिस्टीमशी आम्ही बांधील आहे. त्याच अनुषंगानं सोलापूर शहरामध्ये ही रिझर्व सीट आहे. ह्या रिझर्व सीटवरून जी उमेदवारी निश्चित झाली आणि ते उमेदवारी निश्चित व्हायच्या अगोदरानंतरनं जे काय पक्षाने जे काय आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असू दे किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता असू दे किंवा इतर पक्षाचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांचे सर्व कार्यकर्ते असू दे, त्या ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रचारामध्ये सध्या गुंतलेले आहेत आणि प्रत्येकापर्यंत जाण्याचं या ठिकाणी माध्यम म्हणजे कॉर्नर सभा असलेली, कॉर्नर बैठका असलेली, गाठीभेटी असलेली किंवा पॉम्पलेटच्या माध्यमातून असेल, अशा जे आपले उमेदवार आहेत या लोकसभेचे आदरणीय जे माळशिरसचे आमदार आहेत आणि आपल्यातले उमेदवार आहेत श्री रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ सर्वच या ठिकाणी आम्ही व्यवस्थितरित्या जी पक्षाने या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आमचा व्यवस्थित टप्प्याटप्प्याने या ठिकाणी प्रचार सुरू आहे. दादा, आपण जर पाहिलं आता निवडणुकीला जात असताना भाजपचे इथं 2 खासदार होते. 10 वर्ष त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे, केंद्रात आहे, परंतु एक नाराजीचा सूर 10 वर्षातला दिसून येतो. आणि विशेष म्हणजे विरोधकांकडून सुद्धा अशी टीका होते की 10 वर्षात इथल्या खासदारांनी काय केलं, असा सातत्यानं आरोप होतो. काय सांगाल 10 वर्षातील या खासदारांच्या कामाचा आढावा तुम्ही कसा घ्याल, काय सांगाल? तुम्ही सुद्धा यापूर्वी देखील अनेक आंदोलनसुद्धा केली, महापालिकेत सुद्धा या प्रश्नावर तुम्ही बोललात, काय सांगाल तुम्ही? समाधानजी, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात की ह्या अगोदरच्या 10 वर्षांनी ज्या खासदारांनी काय केलं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की पहिल्या टर्मला शरद बनसोडे साहेब होते आणि दुसऱ्या टर्मला म्हणजे सध्याची टर्म स्वामी महाराज आपले सिद्धेश्वर महाराज होते. ह्यांनी 10 वर्षात काय केलं ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की खासदार जे निवडून जातात हे आपल्या देशाच्या निवडणुकीत आणि देशाची पार्लमेंट असू दे किंवा देशाचे पंतप्रधान असू दे, या 10 वर्षामध्ये जे खासदार निवडून गेले नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, ज्या पद्धतीनं या देशामध्ये जो विकासाकडे या ठिकाणी देश या ठिकाणी चाललेला आहे सध्याचं, म्हणजे ज्या पद्धतीनं बाबा रस्ते असतील किंवा अनेक गोरगरिबासाठी योजना असतील, या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम या ठिकाणी या देशामध्ये झालेलं आहे, सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे. खासदारांनी काय केलं ह्याच्यापेक्षा, परंतु जी मोदी साहेबांनी जी या ठिकाणी धोरण ठेवलं होतं की या देशामधल्या प्रत्येक गरिबाच्या घरामधले ज्या पद्धतीनं अडचणी आहेत त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून पहिले या ठिकाणी मी तुम्हाला सांगावं लागेल की पहिलं या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपलं सोलापूर ज्या आजूबाजूचे जे शक्तिस्थळ आहे ती धार्मिक स्थळ आहे ती त्याच्यामुळं ओळखलं जातं. पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, त्यानंतरनं स्वामी समर्थाचं मंदिर असेल, त्यानंतर गाणगापूर असेल, असे विविध या ठिकाणी जे आणि आपलं सिद्धरामेश्वराचं मंदिर तुम्ही बघा. 10 वर्षाखालची परिस्थिती बघा. ती 10 वर्षाखाली ह्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीने किती वेळ लागत होता आणि 10 वर्षानंतरनं तुम्ही आजची परिस्थिती बघितली तर तुम्ही आज अगदी तुम्ही गाणगापूरला जायचं असेल तर तुम्हाला तिथं 2.5 तास लागायचे, अगदी 1.5 तासामध्ये तुम्ही गाणगापूरला जाऊ शकता. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्ही स्वामी समर्थाच्या मंदिराला जाऊ शकता. अगदी तुम्ही पंढरपूरला जायचं म्हणताना ना तिथं 1.5 तास लागायचा, अगदी त्या ठिकाणी अर्धा ते 35 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकता. तुळजापूरचं मंदिर असू द्या, तुळजापूरला या ठिकाणी इथनं जाताना 47 किलोमीटर पूर्वी जात होतं तर 1-1.25 तास लागायचा. आता 30 ते 35 ही जी डेव्हलपमेंट दिसते तुम्हाला आणि डेव्हलपमेंट या ठिकाणी ज्या पद्धतीनं झालेली आहे आणि त्याचबरोबर जी समांतर जलवाहिनी उजनीची जी समांतर जलवाहिनी जी या ठिकाणी काम चालू आहे ती प्रगतीपथावर आहे. त्याचं काम या ठिकाणी अजून एक 1-1.5-2 वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. कारण का ही जी कामं चालू आहे ती आणि त्याचबरोबर 10 वर्षामध्ये तुम्ही बघा ज्या गरिबाच्या झोपडीमध्ये
तिथं कष्ट करणारी महिला शेतमजूर होती. शेतमजूर महिला त्या ठिकाणी काम करत असताना आपला वाळी लाकडं आणायची आणि घरामध्ये स्वयंपाक करत असताना ती ज्या वेळेला शिगडी पेटवायची, ती फुकारीनं फुके मारायची आणि सगळं घर काळं व्हायचं. किती वेदना व्हायच्या स्वयंपाक करताना. आज नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज प्रत्येक गोरगरिबाच्या घरामध्ये गॅसचं या ठिकाणी गॅस टाक्या असेल किंवा गॅसचं कनेक्शन आलं. गॅस राहणं म्हणताना पूर्व श्रीमंतीचं लक्षण होतं. घरामध्ये लाईट असणं म्हणताना श्रीमंतीचं लक्षण होतं. अनेक छोटे छोटे गोष्टी असतील त्या ठिकाणी. जी काय 5 लाखाचा विमा असेल किंवा अजून अनेक योजना आहेत त्यांच्या, त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकजण कुठं ना कुठं तो लाभार्थी झालेला आहे. ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये काय केलं ही विरोधक सांगतात ना, ह्याच्या पुढेही तुम्हाला जाऊन सांगतो की सोलापूर शहरामधले या ठिकाणी शरद बनसोडेसारखा एक चांगला खासदार होता, तो वकील होता, शिकल्यात सवरलेला होता. त्या व्यक्तीने या सोलापूर शहरासाठी जो काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु शरद बनसोडे साहेबांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये झालं. भारतीय जनता पार्टीने ती चुकीची दुरुस्ती केली, लगेच दुसरा माणूस दिला. दुसरा माणूस त्या ठिकाणी व्यवस्थित संपर्क जनतेबरोबर ठेवत नसेल तर या ठिकाणी त्याच्याहीपेक्षा आज चांगला उमेदवार भारतीय जनता पार्टीने जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, कष्टकऱ्याचा मुलगा आहे, जो या जमिनीशी जुडलेला आहे, या जिल्ह्यातला ते आमदार आहेत, त्या आमदाराला या ठिकाणी तिकीट देऊन एक चांगला आमदार सोलापूर शहराला मिळावा, ह्या म्हणजे चांगला खासदार या ठिकाणी सोलापूर शहराला मिळावा, ह्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा मित्रपक्षांनी या ठिकाणी प्रयत्न करून एक चांगला खासदार देण्याचा प्रयत्न सध्या तर या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, मागच्या काळामध्ये थोडा समन्वयाचा अभाव असेल, काय गोष्टी असतील, परंतु मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये कामं केलेले आहेत, 10 वर्षामध्ये आता बघा त्यांनी पहिलं सरकार आलं, दुसरं सरकार आलं त्यांचं, आता तिसरं सरकार त्यांचं या ठिकाणी होणारच आहे, येणारच आहे. 400 पेक्षा अधिक खासदार या ठिकाणी निवडून येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जो आत्मविश्वास भारतीय समाजामध्ये निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे, त्याला या ठिकाणी विकासाचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी या शहराचा, या राज्याचा, या देशाचा विकास मोदी साहेब अतिशय प्रामाणिकपणाने करत आहेत. म्हणून अजितदादा साहेबांनी त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला आणि त्या पद्धतीनं एक सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास असेल किंवा सोलापूर शहरामध्ये आता बघा तुम्ही, सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं अनेक कामं आज स्मार्ट सिटी झाली. स्मार्ट सिटी झाल्यानंतर ढोल ताशे कोण वाजवले ह्याची साक्षीदार तुम्ही जर काँग्रेस पक्षाचे लोक ढोल ताशे वाजवले की स्कीम या ठिकाणी मिळाली. काँग्रेसचे त्यावेळेला ही काय आता महानगरपालिकेचे विषय नाही, महापालिकेची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे. आपला देश मजबूत असला पाहिजे. ह्या देशामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही मान्य करता का इथले खासदार, आता तुम्ही म्हटला की जनतेपर्यंत पोहोचले नाहीत, असं तुम्ही मान्य करता की खासदार म्हणजे जनतेपर्यंत पोहोचले नाही म्हणताना कसं आहे, ह्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जे शरद बनसोडे साहेब या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला, समन्वयाचा अभाव, मिसगाईड, ही जी गोष्टी काय घडलेल्या आहेत त्यांनी जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता सिद्धेश्वर महाराज असतील, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, काय केलं, त्यांनी स्वतः आता रेल्वे स्टेशन, सोलापूरचं रेल्वे स्टेशन असू द्या, आज बघा सोलापूर शहरामधनं मुंबईला जायचं म्हणताना 2 दिवस जात होते. आता वंदे भारतला बसलं ना, 12 वाजता मुंबईमध्ये उतरतो, आपले कामं करून त्याच गाडीला बसू शकतो, एका दिवसामध्ये येऊ शकतो. ज्या पद्धतीनं जी कामं या ठिकाणी जी व्हायला पाहिजे होता, पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणता की गंभीर आहे प्रश्न पाण्याचा सोलापूर शहराचा. मी आता नगरसेवक होतो ना तेव्हापासून या ठिकाणी उलटं मी ज्या वेळेला निवडून आलो नगरसेवक म्हणून, त्यावेळेला 2 दिवसाड 3 दिवसाड म्हणजे 1 दिवसाड पाणी होतं. जसं म्हणजे जसं मी माझी 3री टर्म आहे, आता पाणी आठवड्याला एकदा येतं. पाणी आठवड्याला एकदा येतं. ह्या इथले जी जबाबदार लोक आहेत प्रस्थापित, या ठिकाणी शिंदे साहेबांनी जी विजन ठेवून या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं, ती विजन ठेवून शिंदे साहेबांनी या ठिकाणी सोलापूर शहरासाठी कुठल्याही पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं नाही.
त्याचे जिवंत उदाहरणं म्हणजे आज तुम्ही म्हणतात की उजनीवरनं सोलापूरला पाणी आणलं झालं, तसं परमनंट सोल्युशन या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी. आता विमानतळाचा विषय तुम्ही या ठिकाणी मध्ये गाजला. आता ते बोरामणीचं विमानतळचं नियोजित ही कोण काढलं? शिंदे साहेबांनीच या ठिकाणी करायचं म्हणून ठरवलं, ते पेंडिंग पडलं ती त्या ठिकाणी. आता हे सोलापूरचं विमानतळ, त्यामध्ये ते 2 कारखाना आणि विमानतळाचा विषय, म्हणजे जे काय सोलापूर शहरामधले जे काय गंभीर विषय होते त्या गंभीर विषयाकडे इथल्या जे काय शिंदे साहेबांना एक वेगळ्या पद्धतीने बघायचे, त्यांनी त्या पद्धतीनं गांभीर्य होऊन या ठिकाणी ही प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी शिंदे साहेबांनी लक्ष दिलं नाही ह्या गोष्टीकडे. म्हणून तर असे हे प्रश्न या ठिकाणी सोलापूर शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आता बघा तुम्ही, आज पुण्यामध्ये जास्त लोक राहायला जातात, ह्याला कोण जबाबदार आहे? इथले पूर्वी या सोलापूर शहरामध्ये जी आमदार असतील, शिंदेसाहेबच जास्ती काळ या सत्तेमध्ये राहिलेले आहेत. विरोधी पक्षाचे जरी आमदार या ठिकाणी निवडून आले असतील किंवा खासदार जरी निवडून आले असतील, तर शिंदेसाहेब जास्तीत जास्त वेळा सत्तेमध्ये राहिले. आता शहर म्हणताना काय, लोक राहतात तिथं सगळ्या गोष्टी असलंच पाहिजे, परंतु लोकवस्ती मानव वस्ती ज्या ठिकाणी असते त्या मानव वस्तीच्या ठिकाणी सुविधा असणारे शहर म्हणून असं नाही चालणार. मानव वस्ती जरी असली तर या ठिकाणी चांगले चांगले सेक्टर येणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामधून ह्या शहराचा विकास होतो. माणसाला जगण्यासाठी काय साधनं आहेत तेवढीच साधनं सोलापूरमध्ये येते, त्याच्या पलीकडची साधनं या ठिकाणी निर्माण करण्याचं काम शिंदे साहेबांनी जर केलं असतं तर शिंदे साहेबांचा 2 वेळा पराभव झाला नसता. ही ह्या सोलापूरच्या जनतेने या ठिकाणी ठरवलेलं आहे की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार देशामध्ये काम करत आहे, त्याचं या ठिकाणी आज कोणत्याही तुम्ही एखाद्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही विचारा, तो खुश आहे काय की एक मजबूत पंतप्रधान आणि देश चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं या ठिकाणी रक्षण करणारा माणूस म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब आज काम करत आहेत, त्यामुळं 10 वर्षामध्ये त्यांनी भरपूर केले म्हणून तर आज 400 पेक्षा जास्त अधिक खासदार या ठिकाणी निवडून द्यायला लागलेत. परवाच मोदी साहेबांची या ठिकाणी सोलापूरला सभा झाली, लाखो लोक त्या सभेला आले. लोकांमध्ये नाराजगी राहिली असती तर लोक या ठिकाणी दाखवले असते, परंतु 10 वर्षामध्ये जरी इथल्या लोकप्रतिनिधींनी जरा म्हणजे जनतेचा संपर्क ठेवण्यासाठी थोडा समन्वय त्यांचा कमी पडला असेल, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी जी स्कीम आणल्या, जी योजना आणल्या, ती योजना सोलापूरच्या झोपडपट्टीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं एक उदाहरण सांगायचं गेलं तर 30,000 जे या ठिकाणी घरकुल झाले, जरी आडम मास्तर साहेबांचा प्रयत्न जरी असला तरी त्या आडम मास्तर साहेबांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी पार्क मैदानच्या स्टेडियमच्या सभेवर सांगितलं की मी या ठिकाणी भूमिपूजन करायला आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन मीच करणार. हा पहिला पंतप्रधान आहे की असं बोलून त्या पद्धतीनं ही 30,000 घरकुल ते या ठिकाणी उद्घाटन झालं. त्यावेळेला पंतप्रधान आले. जे काय आपल्या सोलापूर शहरामध्ये जी तरुणाला हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून जी काही योजना या ठिकाणी IT पार्क म्हणा, अशा विविध या ठिकाणी टेक्स्टाईल म्हणजे इंडस्ट्री एरिया असेल, ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या 10 वर्षात किती तरुणांना रोजगार मिळाला इथं हे सांगा तुम्ही. इथल्या किती तरुणांना रोजगार मिळाला 10 वर्षामध्ये? आजही तरुण जातात पुणे मुंबईला, ते सांगा. आज इथला तरुण या ठिकाणी तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. इथल्या तरुणाच्या हाताला या ठिकाणी काम नसल्यामुळं मुंबई पुणे अशा विविध शहरामध्ये इथला तरुण या ठिकाणी गेलेला आहे. बरोबर आहे तुमचं, परंतु हे जी दुसरी बाजू या ठिकाणी बघितली आपण तर सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं इथले जे पूर्वीपासून या ठिकाणी या सोलापूर शहराचं राजकारण करणारी जी लोक आहेत, ह्या 10 वर्षापेक्षा 60 वर्षामध्ये यांनी काय दिवा लावला. 60 वर्षामध्ये तुम्ही बघा, बाजूच्या पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचे तुमचं घरदार करता, त्या ठिकाणी राहता तुम्ही, पण 10 वर्षाखालची परिस्थिती तर तुम्ही बदलू शकलो असतो. 10 वर्षामध्ये माणूस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु तरुणाच्या हाताला जी या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम द्यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी दिलं न गेल्यामुळं इथला तरुण या ठिकाणी तो दुजा मनस्थितीमध्ये आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये एक आपण ज्या पद्धतीनं राम सातपुते साहेबांच्या रूपाने एक चांगला खासदार, एक तरुण खासदार
धडपड करणारा या ठिकाणी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी जनतेने ठरवलेलं आहे की हा व्यक्ती सोलापूर शहराच्या जे आपले तरुण आहेत, सोलापूर शहरामधले जे अनेक प्रश्न आहेत जे अनेक दिवसापासून सुटले नाही, ती जी गोष्ट 30 वर्षामध्ये झाली नाही ती गोष्ट 5 वर्षामध्ये राम सातपुते साहेबांसारखा एक खासदार या ठिकाणी मोदी साहेबांच्या या ठिकाणी जे 400 पार मधला एक खासदार या ठिकाणी निवडून गेल्यानंतर नक्कीच मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो की सोलापूरचं या ठिकाणी जी तरुणाला हाताला काम हे या ठिकाणी देण्याच्या दृष्टिकोनात त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाबा सोलापूरचे प्रश्न जे आहेत ती जवळ त्यांनी ओळखलेले आहेत, ती प्रश्न या ठिकाणी घेऊन त्यांनी आज जनतेमध्ये जातात, जनते त्या ठिकाणी मान्य केलेले आहे. येणाऱ्या 7 तारखेच्या जी मतदानाची तारीख आहे त्या दिवशी कमळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने विजय करायचं ठरवलं आहे जनतेने. म्हणून तर आज बघा तुम्ही सोलापूर शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जी जनता ज्या पद्धतीनं तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान बघण्यासाठी ही जी लढाई आहे, ही लढाई नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी ही अशा पद्धतीची लढाई आहे. देशाला एक सक्षम पंतप्रधान या ठिकाणी लोकाला सर्वात जास्त या ठिकाणी तर लोकप्रिय पंतप्रधान म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव या ठिकाणी पुढे आलेलं आहे. त्यामुळं इथला खासदारसुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की अतिशय पूर्वीपेक्षा जास्त मताने ज्या 10 वर्षामध्ये जी मतं पडले त्या 10 वर्षामधल्या जास्त मताने राम सातपुते साहेब या ठिकाणी लीड घेऊन या सोलापूरचे खासदार होणार या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो. दादा, एक सातत्याने काँग्रेसकडून सांगितले जाते की शिंदे साहेबांनी स्वतंत्र विद्यापीठ आणलं सोलापूर जिल्ह्याला. एका जिल्ह्याला असं विद्यापीठ मिळत नाही, पण शिंदे साहेबांनी ते करून दाखवलं. याशिवाय NTPC सारखा एक मोठा प्रकल्प आणला, पॉवर ग्रिड असेल तो आणला. हे सगळं आमच्या काळात झालं, तुम्ही 10 वर्षात काय केलं असा एक सातत्यानं सवाल केला जातो. काय ठोस प्रकल्प आणला? NTPC सारखा प्रकल्प, इतका मोठा प्रकल्प आज सोलापुरात येतो हे केवळ शिंदे साहेबांची किमयात असं म्हटलं जातं. आणि विद्यापीठाचा एक प्रश्न, जो स्वतंत्र एका जिल्ह्याला विद्यापीठ मिळतं, हा एक दावा सातत्यानं काँग्रेसकडनं केला. तो तुम्ही काय सांगाल नेमकं? या ठिकाणी आपल्या माध्यमातून जो तुम्ही मला प्रश्न विचारला विद्यापीठाचा, विद्यापीठ मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, जिथं मानव राहतात त्या ठिकाणी ही गरजा ही जी गरजा आहे त्या, आता समजा तिथं लोकवस्ती असेल तिथं शिक्षण असलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की मूलभूत अधिकार ज्याला म्हणतात त्या मूलभूत अधिकारामधला एक तो सर्वात महत्त्वाचं शिक्षण आहे. हे सोडून काय केलं आता विद्यापीठ या ठिकाणी येणं म्हणताना हे सगळं ज्ञानाचं पीठ आहे, त्या ठिकाणी डिग्री घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी. आता NTPC मध्ये आता तुम्ही म्हटलो की आत्ताच समाधानजी मला सांगितले की NTPC मध्ये सोलापूरचे किती तरुण काम करतात. आणलं म्हणजे काय, त्याचा किती तरुणाला फायदा झाला, सोलापूरला काय फायदा झाला? मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट बेसवरच असल्याचं सांगितलं. नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी कर्मचारी बघितले तर सोलापूर शहराचे दिसणारच नाही तुम्हाला. NTPCचा प्रोजेक्ट आला, रोजगार मात्र पण फॅक्टरी मोठी आली. तो फॅक्टरी आल्यानंतर ते NTPCच्या माध्यमातून आपलं हुतात्मा स्मृती मंदिरचं रिनोव्हेशन झालं. एक बस कुठं तर मिळाली, ते आपलं ट्रॉफिकच्या ते आपले हे असतात ना गार्ड, ते गार्ड लावायचं कुठं तर मिळालं, बेंच कुठं तर मिळालं. असं नाही, अशा गोष्टी तर असल्या पाहिजे. जे CSR फंडातून अनेक फॅक्टरी देतात ते काय, परंतु NTPC येऊन सोलापूरचं काय भलं झालं, लय मोठं भलं झालं असं या ठिकाणी. समांतर जलवाहिनीचे 250 कोटी रुपये दिले ते NTPC. 250 कोटी रुपयेमध्ये आज समांतर जलवाहिनी होते का? नाही होत. समाधानजी, तुम्हाला महापालिका तुम्ही कव्हर केलेल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. 650 कोटी रुपये त्या गोष्टीला लागणार आहे. हो ना, तुम्हीच वेळ लावला ना. 650 कोटीचे मी तुम्हाला उशीर झाला एवढ्यापर्यंत. 250 कोटी रुपये त्यांचा महापालिकेचा हिस्सा आणि 250 कोटी रुपये NTPCचा हिस्सा, आणि त्याच्यानंतर जो आतापर्यंत वेळ लागला NTPC 600 कोटीवर त्याची का गेली जलवाहिनी? सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुद्धा सगळ्या विषय की जो मक्तेदाराला मक्ता दिला होता तो मक्तेदार काम करायला तयार नव्हता. नंतरनं दुसरा मक्तेदार, नंतरनं टेंडर काढलं. नंतरला अजितदादा पवार साहेब जेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अजितदादा, त्यावेळेला पुण्यामध्ये आदरणीय तत्कालीन आयुक्त तावरे साहेब त्या ठिकाणी
3 मिटिंगा त्यांनी अजितदादाच्या त्यांनी अटेंड केला ह्याच्याबद्दल. अजितदादा पवार साहेबांनी एवढं गांभीर्याने ही गोष्ट घेतली आणि त्याबद्दल तात्काळ ही पाण्याची लाईन जेवढाही निधी कमी पडेल त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी ह्या 3 व्यक्तींनी ह्या सोलापूरचा कायमस्वरूपी या ठिकाणी आज तुम्ही बघा सोलापूरवरनं पुण्याला जात असताना आज जी प्रगती या ठिकाणी कामाची दिसते. आता शिंदे साहेबाच्या काळामध्ये जी लाईन टाकलेली आहे त्यावेळेला अशाच पद्धतीने हुडकोचं त्यांनी लोन काढलं होतं. किती दिवस महापालिकेमध्ये हप्ते फेडत होते. आता तुम्ही बी त्या महापालिकेत भाषणं झाले, किती वर्ष चालत होतं ते, किती वर्ष कशा पद्धतीने गेलं. हे काम उलटं जलद गतीने या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून सध्याचं राज्यामधला अस्तित्वात असणारं सरकार त्यासाठी प्रयत्नशील करत आहे. 250 कोटी या ठिकाणी दिले म्हणजे त्यांनी काय बाबा स्वतःच्या संस्थेमधून या ठिकाणी दिले नाहीत. सोलापूरच्या जनतेने किंवा भारत देशातल्या जनतेने या ठिकाणी जो कर रूपातून पैसा दिला त्यामधून ते त्या ठिकाणी निधी दिला. त्यांनी 250 कोटी दिले, परत आता 750 कोटीचं टेंडर आहे ते. बघा आता किती निधी जास्त दिला त्याला. पुन्हा मग ते 400 कोटी रुपये म्हणजे फडणवीस साहेबांनी आणि त्या ठिकाणी ह्या तिन्ही पक्षाच्या सरकारने त्यासाठी 400 कोटी रुपये दिले. आज ते काम प्रगतीपथावर आहे. मी तुम्हाला NTPC प्रोजेक्टमधून जो पैसे या ठिकाणी दिलेले आहेत असं तुम्ही म्हणता ना, त्या NTPCला सुद्धा ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे म्हणून NTPCने पैसे दिलेले आहेत. ते लक्षात ठेवा. NTPC काय सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी पैसे दिले नाहीत, तुम्ही ते करा म्हणजे राजकारण आल्यामुळे 600 कोटीवर गेले असं तुम्हाला वाटत नाही का? जे तुम्ही म्हणलात की अजितदादा याकडून महाविकास आघाडीमध्ये होते, त्यांनी जो मक्तेदार दिला त्यानंतर महायुती सत्ता आल्यानंतर पुन्हा त्यांनी मक्तेदार चेंज केला. म्हणजे फडणवीस साहेबांनी जो मक्तेदार पुन्हा त्यात चेंज दिला, असं 2 मक्तेदार वेगवेगळे पुढे आले. तुम्हाला याच्यामध्ये राजकारण आलं असं वाटत नाही? कोरोनाचा काळ जो होता त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आपले उद्धव ठाकरे साहेबांचं या ठिकाणी सरकार होतं, कोरोनाच्या 2.5 वर्ष काळामध्ये ते कुठलंच काम त्यांनी हाती घेतलं नाही आणि त्यांनी घरात बसून या ठिकाणी त्यांनी त्यांचं काम केले. कोरोनाच्या नंतरनं ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबाचं सरकार आलं आणि अजितदादांनी हे सगळ्या गोष्टी हाती घेतल्या त्यावेळेला ही सगळ्या गोष्टीला जलद गती या ठिकाणी मला मिळाली असं मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे आणि लवकरात लवकर त्याचं काम झालेलं दिसेल असं या ठिकाणी मला सांगायचं आहे. दादा, आपण खरं तर एक अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखला जाता, नगरसेवक म्हणून ओळखला जाता. अनेक प्रश्नावर आपण हिरिरीनं आंदोलनं केली, मोर्चात सहभागी झालात, बोर्डात आवाज उठवलात आणि यात अनेक वेळा भारतीय जनता पार्टीविरोधात देखील आपण तितक्याच त्वेषानं आणि एका याच्यानं जिद्दीनं उतरलात. आज त्याच भारतीय जनता पार्टीबरोबर आपण येत आहे आणि एक साधारण मतं मानताय. हे एक राजकीय चित्र बदललेलं, याच्याकडे कशा दृष्टीनं आपण पाहताय किंवा नेमकं काय भावना आहेत तुमच्या? भारतीय जनता पार्टीचा सध्या मी प्रचार करतो. तुम्ही महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी 10 वर्ष मी भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष नेता यांच्या कार्यालयामध्ये बसून मी भारतीय जनता पार्टीनं आम्ही मिळून 10 वर्ष महापालिकेत काम केलं. समाधानजी आणि तुम्हाला माहिती आहे, विरोधी पक्ष नेते भारतीय जनता पार्टीचे असताना आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टी आम्ही मिळून सभागृहामध्ये 10 वर्ष आम्ही एकत्र मिळून काम केलं. त्यानंतरनं त्यांचं महापालिकेमध्ये सत्ता आली, त्यानंतर आमचे थोडे मतभेद झाले आमच्या भागातल्या विकासाच्या संदर्भात. परंतु मी ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याला फार मोठं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आज मी प्रचार करतो. आज तुम्ही जे मला विचारता ह्याच्या पाठीमागच्या थोडं मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो, भारतीय म्हणजे बहुजन समाज पार्टीमध्ये मी काम करत होतो पूर्वी. मी ते बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी 3दा नगरसेवक झालो. त्यानंतरनं सोलापूरमध्ये म्हणजे जे मागच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आमचे नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी निवडणुकीला उभारल्यानंतर एक बाबासाहेबांचे कुटुंबातला व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीला उभारलेला आहे. बाबासाहेबांनी एवढं केलेलं जे समाजाबद्दल जे कार्य आहे, देशाबद्दल जे कार्य आहे त्याचं कुठं तर आपण उतराई केली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक सोलापूर शहरामधला भीमसैनिक ही बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रचारामध्ये उतरला
त्यावेळेला मी सुद्धा उतरलो. त्या परिस्थितीनंतर मी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सर्व आम्ही लोकसभा निवडणूक लढवली आणि ज्या वेळेला निवडणूक संपल्यानंतर बाकीचा जो या ठिकाणी जी माझ्याकडून जी सर्व समाज बांधवांच्या जी अपेक्षा होत्या की एक विकास झाला पाहिजे, ज्या पद्धतीनं विकास आपल्या भागातला गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणतंही पाऊल उचला, आम्ही तुमच्या सोबत आहे. माझ्या भागातली जनता असेल किंवा सोलापूर शहरातले अनेक लोक असतील जे माझ्या कामावर या ठिकाणी बाबा तुम्ही चांगलं काम करता असं म्हणणारे, ह्या लोकांनी मला, त्या लोकांकडून मी सगळ्यांना बघितलं की मी अशा पद्धतीनं विकासाच्या दृष्टिकोनातून, तुमच्या विकास करायच्या दृष्टिकोनातून काय निर्णय आपण जीवना म्हणजे या राजकीय ह्याच्यामध्ये घेणार आहे, तशा पद्धतीनं लोकांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या. मी दत्तात्रय भरणे नावाचे या ठिकाणी पालकमंत्री होते, त्यांच्या जवळ गेल्यानंतर मी सोलापूर शहरामध्ये अनेक योजना असतील, त्या योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला, ती योजना आणण्याचं काम या ठिकाणी मी त्यांच्या माध्यमातून केलं. दत्तात्रय भरणे साहेबांनी मला एवढं सहकार्य केलं की आमच्या भागातला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर राज्यातलं सत्ता परिवर्तन झालं. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर एक शिवसेनामधून दुसरी शिवसेना या ठिकाणी निर्माण झाली. अजितदादा यांचा या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर एक सोलापूर शहराचा विकासाचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षामध्ये प्रवेश केला. त्या दृष्टिकोनातून आज अजितदादा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की देशामध्ये एक चांगला पंतप्रधान आपल्याला बघायचा असेल तर नरेंद्र मोदी साहेब, आपला विकास करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबाशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी घेतल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही मित्रपक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा, त्यामुळे मित्रपक्षाचा या ठिकाणी प्रचार करणं म्हणजे आज काळाची गरज आहे. कारण का मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकतो की नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं या 10 वर्षामध्ये, लक्षात ठेवा, मी आज तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू शकतो की 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला शिकत होते, काँग्रेस पक्षाने ती लंडनचं घर बाबासाहेबांचं विकत घेऊ शकलं असतं, पण काँग्रेसने घेतलेलं नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती लंडनमधलं घर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं खरेदी केलं. त्यानंतरनं इंदू मिलची जागा, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक होणार आहे, त्या इंदू मिलची जागासुद्धा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ती स्मारकासाठी जागा ती प्रोव्हिजन झाली. आज तिथं काम चालू आहे. दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मोदी साहेबांनी केलं आणि जुनी पार्लमेंट आहे त्याला संसद भवन म्हणून त्या ठिकाणी मोदी साहेबांनी नाव दिलं. हे एवढंच न करता जे भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी सुरू झाला 1954 साली, त्या 54 सालापासून बाबासाहेबाला भारतरत्न पुरस्कार काँग्रेस पक्षाने दिलेला नाही. आज काँग्रेस पक्ष आज म्हणतो की आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना चालतो, परंतु ज्या वेळेला ह्या देशामध्ये VP सिंग नावाचा पंतप्रधान झाला आणि त्याला पाठिंबा देणारी भारतीय जनता पार्टी होती, VP सिंग या व्यक्तीने, या पंतप्रधानाने बाबासाहेबांना 100व्या जयंतीच्या दिनानिमित्ताने तो भारतरत्न पुरस्काराचं म्हणजे जाहीर केले. काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांचा सन्मान करायच्या ऐवजी काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पदोपदी या ठिकाणी त्रास दिलेला आहे. बाबासाहेबांना 2 वेळा पराभव करणारी काँग्रेस पक्षच आहे. बाबासाहेबांना घटना समितीवर न येण्याचा चंग बांधणारी काँग्रेसच आहे. बाबासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये त्रास देणारी काँग्रेसच आहे. बाबासाहेबांना ज्या पद्धतीनं त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये जेवढा त्रास काँग्रेस पक्षाने दिला तेवढा कुठल्याच लोकांनी दिलेला नाही. या ठिकाणी ठामपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो मी. म्हणून भारतीय जनता पार्टीने, मोदी सरकारने जी 10 वर्षामध्ये बाबासाहेबांचा जो सन्मान केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सन्मान केलेला आहे मोदी सरकारने, आणि राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार होतं आणि आता सध्याचं अस्तित्व असणारं सरकार, त्यांनी ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचा सन्मान केलेला आहे त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने कुठं सन्मान केला, मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून
मी काँग्रेस पक्षाच्या लोकाला या ठिकाणी चॅलेंज देतो मी की दाखवून द्या तुम्ही बाबासाहेबांचा कुठं सन्मान केला. आज मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, गेल्या लोकसभेची निवडणुकीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढत होते. यांचा काय प्रचार होता, काय टीका करायचे बाळासाहेब आंबेडकरावर, हे रक्ताच्या नावाखाली या ठिकाणी असं करतात तसं करतात. आता सध्याचे जे आमच्या भगिनी आहेत आदरणीय प्रणितीताई शिंदे, हे प्रत्येक भाषणामध्ये म्हणजे इथल्या आंबेडकरी समूहावर या ठिकाणी टीका केलेली आहे. या सोलापूर शहरामधला ग्रामीण भागातला जो आंबेडकरी समूह आहे त्या समूहावर ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली 5 वर्षापूर्वी, आज तेच प्रणितीताई शिंदे आज भीमनगरमध्ये जातात आणि आंबेडकर वसाहतीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी सांगतात की आज बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे. मग गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांनी ज्या पद्धतीनं संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू थांबल्यानंतर त्यावेळेचा स्टँड वेगळा आणि आताचा स्टँड वेगळा, म्हणजे ह्यांच्या स्वार्थासाठी यांच्याकडे मुद्देच राहिले नाहीत. नाही, हेच काँग्रेस आता असं म्हणते की 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठीचा आणि ते एक षडयंत्र भाजप रचतंय, असं एक स्पष्ट आरोप ते करतात. संविधान बदलू शकतात का, इतकी ताकद आहे का? बघा, नरेंद्र मोदी साहेबांनी सोलापूरच्या भाषणामध्ये तुमच्या चॅनलचं सुद्धा थेट प्रक्षेपण होतं. त्या चॅनलच्या माध्यमातून इथला आंबेडकरी समूह असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. त्यांनी काय म्हणलंय, बाबासाहेबाच्या संविधानाचा सन्मान मी जेवढा केलेला आहे तेवढं काँग्रेस पक्षाने कधीच केलेलं नाही. त्यांनी त्यांच्या भाषणामधून मी एकंदरीत भाषण त्यांचं मी ऐकलं, ते 11 वेळा बाबासाहेबांच्या नावाचा त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला. म्हणजे 11 वेळा जो माणूस या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करतो, त्यांनी म्हणले की संविधान कोणीही बदलू शकत नाही. त्यांनी लास्टच्या वेळीमध्ये त्यांनी सांगितलं काँग्रेसला मुद्दे नाहीत. जसं 400 आल्यानंतर असं होणार, 500 आल्यावर तसं होणार, काँग्रेसकडे काय मुद्दा आहे सांगा ना. त्यांनी तुम्ही 60 वर्षामध्ये काय केलं ते सांगा ना. ह्याने काय करणार आहेत त्यापेक्षा तुम्ही 60 वर्षामध्ये आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. अरे एक तर सांगा, बाबासाहेबांचा कुठं सन्मान केला तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेबांना सर्वात जास्त त्रास दिले असतील तर काँग्रेस पक्षाने. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये म्हणलं की काँग्रेस ही जळतं घर आहे. आज तुम्हाला सांगतो, आज देशाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेब, आज खरगे साहेबाला केले एवढ्या वर्ष जो आंबेडकरी समूहामधलं तयार झालेल्या कार्यकर्त्याला आहे ना, अन्याय करण्याचं काम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यांना गरज आहे. म्हणजे काँग्रेस ज्या वेळेला अडचणीत असते त्यावेळेला त्यांना भीमनगर आठवते, त्याला आंबेडकर वसाहत आठवते, त्यांना त्या ठिकाणी म्हणजे मुस्लिम वस्त्या दिसतात त्यांना की बाबा खत्रेमध्ये. त्यांनी काय केलं, ह्या देशामध्ये दलितवरती सुवर्ण वाद लावला, हिंदू वर्सेस मुस्लिम वाद हे कोण लावला? हे काँग्रेसनेच लावलेला आहे. ही जी वाद इथं देशामध्ये निर्माण झाले, काय काँग्रेस पक्षाने या ठिकाणी 60 वर्षामध्ये किती प्रश्न या ठिकाणी प्रलंबित ठेवले, ती तर प्रश्न आज सुटले असते तर आज या ठिकाणी चर्चा करायला मी याची काय गरजच भासली नसती. आज नरेंद्र मोदी साहेबासारखा एक देशाला सक्षम पंतप्रधान, बघा तुम्ही 400 सीट आज कुठं बी बघितलं तर 400चा नारा आहे. आज काँग्रेस किती जागेवर निवडणूक लढवत आहे काँग्रेस सांगा. दादा, तुम्ही मागील वेळेस तुम्ही देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजनमध्ये प्रवेश केला आणि भीमाचं रक्त म्हणून सगळ्या दलित बांधवांनी बाळासाहेबांची साथ दिली. त्यावेळेस सर्वजण एकवटले. पण आता तुम्ही याच भीमाची रक्ताची साथ सोडताय आणि तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश करताय. मग बाळासाहेबांची साथ का सोडली तुम्ही आणि का तुम्हाला राष्ट्रवादी जवळची वाटू लागली? पुढाकार तुम्ही घेतलात, एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेला एकत्र केलात, 1,70,000 मतं तुम्ही सगळ्याच्या, आणि त्याच भीमाची रक्ताची साथ तुम्ही सोडताय आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय. मग तुम्हाला बाळासाहेबांपेक्षा अजित पवार जवळचे वाटू लागले का? मी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ते आमचे नेते राहतील, ते मरजूपर्यंत आमचे नेते आहेत.
बाळासाहेब आंबेडकर हे आमचे नेतेच आहेत, आम्ही त्यांना सोडलेलं नाही. बाळासाहेब आंबेडकर सोलापूरच्या मैदानात तर आनंद चंदनशिवे एक पावलांनी पुढं असणारा कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा. त्यांनी आज लोकसभेची निवडणूक लढवत आहेत का? आम्ही इथला आंबेडकरी समूह, लक्षात ठेवा समाधानजी, इथला आंबेडकरी समूह जो भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा असू दे, तो काँग्रेस पक्षामध्ये काम करणारा असू दे, तो राष्ट्रवादीमध्ये काम करणारा असू दे, शिवसेने, सगळ्या पक्षातले कार्यकर्ते एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या भीमाच्या रक्तासाठी या ठिकाणी काम केलं. एकटा आनंद चंदनशिवे जरी माध्यम या ठिकाणी असेल, परंतु इथल्या सामाजिक संघटना असतील, ह्या सर्व संघटना एकत्रित येऊन जो आंबेडकरी समाज आहे, जो आंबेडकरी समूह आहे, तो लगेच या ठिकाणी संघर्षासाठी तयार होणारा जो समूह या सोलापूर शहरामधला, तो रेडी असतो कधी बी. तुम्ही साथ सोडली ना दादा? आम्ही साथ सोडलेली नाही, चळवळीसाठी कधीही तयार आहे. म्हणून तर कधी नाही, मी कधीही चळवळीसाठी रेडी आहे, म्हणून माझ्या डोक्यात निळी टोपी आहे, लक्षात ठेवा. मी बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. मी माझी विचारधारा, माझे विचार जरी पक्ष जरी दुसरा राहिला तर बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी नाही, बाळासाहेबांच्या पक्षाला मोठं करू शकला नाही, बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती असू दे, भीमराव आंबेडकर साहेब असू दे, आनंदराज आंबेडकर साहेब असू दे, बाबासाहेबांचं कुटुंब हे आमच्यासाठी आदराचं स्थान आहे आणि आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान करणार, ही माझं आद्य कर्तव्य समजतो. परंतु काय गोष्टी अशा असतात की समाजाचं या ठिकाणी समाजाकडनं ज्या अपेक्षा असतात ती काय समाजाची कामं करायची असते, त्यामध्ये ही जी माध्यमं असतात. आज राष्ट्रवादी पक्षामध्ये जरी या ठिकाणी काम करत आहेत तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब यांनी सांगितले, फुले शाहू आंबेडकरी विचाराशिवाय या ठिकाणी गत्यंतर नाही, ती विचार मी कदापि सोडणार नाही, असं अजितदादांनी ठामपणे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असू दे. आणि अजितदादा साहेबांनी सुद्धा ही सुद्धा सांगितले की जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा संविधान रहेगा. हे अनेक भाषणातून अजितदादा यांनी सगळ्या मागासवर्गीय समाज असतील, मुस्लिम बांधव असतील, ह्या सर्व जाती धर्माच्या लोकाला महाराष्ट्रामधल्या अनेक आम्ही सभा संमेलनं अजितदादांची या ठिकाणी बघितली. त्या सभेच्या माध्यमातून अजितदादांनी ह्या महाराष्ट्रातल्या सर्व मागासवर्गीय समाजाला, सर्व मुस्लिम बांधवाला एक ताकद देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली सध्या आम्ही काम करत आहोत. दादा नमस्कार. आपण बहुजन समाज पक्षाकडून निवडून आला होता, पक्ष सोडून आपण वंचितमध्ये गेला, आता परत राष्ट्रवादीत आहे. आनंद चंदनशिवे स्थिर नाहीत तर मतदारांनी विश्वास कसा ठेवायचा? सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी बहुजन समाज पार्टीमध्ये होतो. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी त्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो की वंचित बहुजन आघाडीमध्ये एकटा आनंद चंदनशिवे नाही, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू दे, काँग्रेस असू दे, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मतदान केलं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी. तुम्ही पक्ष बदलला ना, तुम्ही प्रश्न काय, तुम्ही बहुजन पक्षातनं पुन्हा वंचितमध्ये प्रवेश केला, वंचितमध्ये राष्ट्रवादीमध्ये लोकांनी, तुम्ही स्थिर नाही तर तुमच्यावर लोकांनी का विश्वास ठेवायचा? बघा तुम्हाला सांगतो, लोक माझ्याकडे आहेत का नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे परवा अजितदादा माझ्या निवासस्थानी भेटा येणार होते. त्या ठिकाणी 10 ते 12 हजार लोक हे अजितदादाच्या स्वागतासाठी, मी लोकांचं काम करणारा कार्यकर्ता आहे, जनतेचं काम करणारा कार्यकर्ता आहे. पक्षामध्ये कुठल्याही गेलो असेल, मी BSPमध्ये माझी सुरुवात असेल, त्यानंतर काही काळ वंचितमध्ये राहिला असेल, आता अजितदादाच्या गटामध्ये या ठिकाणी अजितदादांच्या पक्षामध्ये मी काम करत असेल. ही जी पक्ष असतात ना, तुम्हाला समाधानची सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, आज 5-5, 6-6 वेळा आमदार या ठिकाणी निवडून ह्या पक्षातून त्या पक्षातून, या पक्षातून त्या पक्षातून. परंतु मी जी ते पदासाठी निवडून आले असतील किंवा ह्याच्यातील मी जे ही पक्षांतर या ठिकाणी केलेलं आहे, ही या सोलापूरच्या जनतेसाठी आणि माझ्या भागातल्या जनतेसाठी, त्यांना नागरिक सुविधा, जो मूलभूत अधिकार आहे, जी योजना आहे त्या शासनाच्या, ही मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून माझं या ठिकाणी असतं. मला कुठलं पद मिळा म्हणून आज महानगरपालिका आहे का अस्तित्वात, मला कुठलं पद मिळा म्हणून मी कुठल्या पक्षात गेलो नाही, मला कुठला लाभ मिळा म्हणून मी पक्षात गेलो नाही. मी जी कुठल्या पक्षात गेलं तर त्या माझ्या भागातल्या राहणाऱ्या जनतेचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे, त्यांची कामं झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून मी निर्णय घेतलेला आहे. कुठला बी निर्णय, राजकीय निर्णय घेतला असेल तर. राहुल गांधी आणि पंतप्रधान यांच्यात तुलना कसे कराल? कोण सरस ठरतील या निवडणुकीत? सर्वात या ठिकाणी आज महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. देशामध्ये सध्या एक असा पंतप्रधान आहे
की बाबासाहेबाच्या संविधानामुळं एक चहा विकणारा व्यक्ती देशाचा 2 वेळा पंतप्रधान झाला आणि 3ऱ्या वेळा पंतप्रधान होण्यासाठी झाला। एक अशा बाजूला नेतृत्व आहे की त्यांचे आजोबा पंतप्रधान, आजी पंतप्रधान, वडील पंतप्रधान, मग त्यांची आई, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल होतं, त्यानंतर आता ते स्वतः या ठिकाणी पंतप्रधानाच्या रेसमध्ये। ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक गरिबाचं पोरगा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे कुटुंब, एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेला व्यक्ती आज देशामध्ये बघितलं तर आज पूर्ण देशाचं मूड तर बघितला, देशाचं वातावरण तर बघितलं तर सर्वात जास्त लाईक आज नरेंद्र मोदी साहेब यांना या ठिकाणी करतात। मी तुम्हाला माहिती आहे की मी दररोज माझ्या ऑफिसमध्ये जी नागरिक येतात, मी नागरिकाच्या दररोज संपर्कात असणारा कार्यकर्ता आहे। ज्यावेळेला मी जनतेमध्ये जातो, चर्चा करतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चर्चा असते माझी। लोकांचा बहुसंख्य जो कोल आहे तो पुन्हा एकदा 3ऱ्यांदा ह्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना बघायचा आहे। राहुल गांधी यांच्याबद्दल या ठिकाणी लोकांमध्ये ज्या पद्धतीनं कोणत्याच प्रकारची सहानुभूती म्हणा, बाबा काम करते आणि कशा पद्धतीने त्यांचं जे बोलण्याची पद्धत आहे, बोलण्याची भाषा जी आहे, या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ती रुजली नाही, म्हणजे समजत नाही त्यांना काय बोलायचं। जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं त्यांनी या भारतीय समाज व्यवस्थेवर ज्या पद्धतीनं त्यांना जी पाहिजे, ज्या पद्धतीचा विकास पाहिजे, त्या पद्धतीची कामं पाहिजे, त्याच्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने ते देत गेल्यामुळे ते अधिक लोकप्रियता झाले। आज राहुल गांधी यांच्याबद्दल बोलायचं गेलं तर बाबा अशा पद्धतीची चर्चा आहे की बाबा हे म्हणजे होऊ शकणार नाही, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी नाही, कॅलिबर नाही, अशा विविध लोकांमधूनच अशा पद्धतीच्या या ठिकाणी सूचना असतात। आम्ही बघताना बघायला गेलं तर मग काँग्रेस पक्षाने जर ते ठरवलं पक्ष वेगळा आणि जनता वेगळी, भारतीय जनता इथले जे आपला भारतीय समाज आहे, भारतीय जनता जी आपल्या भारत देशामध्ये राहणार आहे, यांनी ठरवलेलं आहे की 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचं। आणि राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये जी प्रतिक्रिया आहे, गांधी फॅमिलीतला एक व्यक्ती आहे, अशा पद्धतीने भाषण करतो, हे करतो, अशा पद्धतीची प्रतिमा आहे, परंतु पंतप्रधान पदापर्यंत त्यांनी तर सध्या तर आजूबाजूला मोदी साहेबाच्या आजूबाजूला बी कुठे दिसत नाही असं या ठिकाणी मला वाटतंय। SC, ST आणि OBCचे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे असं स्वतः पंतप्रधान म्हणतात। काय वाटतं तुम्हाला, असं होऊ शकतं का? आता मी तर सोलापूरच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की OBC मधून OBCचं आरक्षण अशा पद्धतीने द्यायला लागलेलं आहे, परंतु जे आरक्षणाचा जो विषय आहे सध्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये तर अतिशय गंभीर असणारा विषय आहे। त्या आरक्षणाच्या बद्दल जे लोकांमध्ये जे मतमतांतर आहे वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळं जे बाबासाहेबांनी जी घटनेच्या माध्यमातून जी ह्या कम्युनिटीला आरक्षण दिलेलं आहे ते कधीच या ठिकाणी बदलणार नाही असं अशा पद्धतीचं वाक्य घोषणा मोदी साहेबांनी या ठिकाणी भाषणामध्ये केलेलं आहे। आणि तशा पद्धतीनं काय SCचं आरक्षण आणि शेड्यूल कास्ट OBCचं आरक्षण कोणसुद्धा घेऊ शकणार नाही, कारण का ते घेत असेल तर या ठिकाणी संविधानाच्या विरुद्ध असणार, ते टिकणार नाही, दिलं तर बी त्यांचं आरक्षण कोण विस्काटू घेऊ शकणार नाही। दादा एक प्रश्न असा होता की आनंददादा चंदनशिवे म्हणजे सर्वसामान्यांचा नेता, कार्यसम्राट, जी आक्रमकता होती की सर्वसामान्यांचे काम करतात, तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्यामुळे तुमच्यावर काही बंधनं आलेत का की ज्या अगोदरच्या पक्षात होतात तर तुम्ही ज्या आक्रमकतेने काम करत होतात पण आज कमी झाली का? कसं आहे, आक्रमकमय आहेच कामामध्ये, परंतु रस्त्यावरचे आंदोलनं जास्त का दिसत नाहीत। मी सध्या सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळं कुणाच्या विरुद्ध आंदोलन करायचं, त्यामुळं आंदोलन करायच्या अगोदर आता महापालिकेमध्ये गेलं तर एक फोन केला ना दुसऱ्या फोनला माझं काम होतं आहे। पूर्वी म्हणजे फार कष्ट करावं लागलं मला, आंदोलनं, मोर्चे, म्हणजे आपल्या ईनची टीमसुद्धा हैराण होऊन जायची, सकाळी एक मोर्चा निघाला ना संध्याकाळी एक मोर्चा निघायचा, म्हणजे अशा पद्धतीचं स्वरूप होतं। का बरं होतं की मी ज्या भागातून निवडून येतो, जी थोरला राजवाडा, मिलिंदनगर, बुधवारपेठ, मी ज्या वस्तीमध्ये राहतो, झोपडपट्टीमध्ये राहतो, जयभीम झोपडपट्टी म्हणून माझ्या एरियात ना,
म्हणजे त्या भागातल्या लोकांना 15 वर्षाखालची अशी परिस्थिती बेकार की त्यांना पाणी भरायसाठी वस्ती सोडून दुसऱ्या वस्तीमध्ये जावं लागायचं. आज जय मल्हार चौक असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल किंवा व्यापारी वसाहती असतील, या भागामधली जी लोक होते ना पाण्यासाठी त्रसलेले होते. आमच्या भागात येऊन बघा तुम्ही पाणी कसं आहे आमच्या इथं. आता सध्याच्या बी काळामध्ये लोक समाधानी आहेत. लोकाला अडचण आली, लोकांच्या अडचणी असतील आणि प्रश्न सुटत नसतील तर त्या ठिकाणी आनंद चंदनशिवे मग सत्तेमध्ये असू दे नाही तर सत्तेच्या बाहेर असू दे, मी कधीही रेडी आहे जनतेच्या सेवेसाठी. परंतु कुठलीही गोष्ट बेकायदेशीर गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये कधी केली नाही. कायदेशीरच सगळ्या गोष्टी. आंदोलनं जरी या ठिकाणी केल्या असेल तर ती काय गोष्टी चौकटीत बसत नसेल पण त्याच्या कायदेशीर चौकटीत बसूनच या ठिकाणी जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. तुम्ही अनेक उदाहरणं या ठिकाणी आमच्या भागामध्ये दैनंदिन जी स्वच्छता असेल, दैनंदिन जे पाण्याचे काम असेल, लाईट व्यवस्था असेल किंवा रस्ते असतील किंवा अशा ही मूलभूत गरजा आहेत ना, लोकांची अपेक्षा थोड्या असतात परंतु त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या ना अधिक आपण लोकप्रिय होऊ शकतो. या ठिकाणी अनेक उदाहरणं आहेत सांगण्यासारखी. म्हणून तुम्ही जे म्हणता ना माझी आक्रमकता ही मी कधीच कमी केलेली नाही, ती आक्रमकता मी जपून ठेवलेली आहे. नाही बंधनं नाहीत कुठले. राष्ट्रवादी पक्षातले सर्व कार्यकर्ते, इथले जी पदाधिकारी आहेत अतिशय चांगले आहेत. राज्यातले सुद्धा सगळे नेते चांगले आहेत. अजितदादा स्वतः या ठिकाणी तो काम करणारा माणूस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत काम करणारा माणूस, असा नेता या ठिकाणी मी महाराष्ट्रात कुठल्याच नेत्याला बघितलं नाही की जो नेता मंत्रिपदावर असताना सकाळी 6 वाजता रेडी बसलेला असतो. देवगिरी बंगल्यावर तर अजितदादाला भेटायला गेलं तर कोणताही प्रश्न असू द्या त्यांच्या चौकटीतले प्रश्न असतील तर ते कधीच नाही म्हणत नाहीत. अखत्यारातले प्रश्न नसले तर इकडे तिकडे होते. परंतु जी बी का आम्ही प्रश्न नेले अजितदादा साहेबाकडे ते प्रश्न पूर्ण त्यांनी 100% मार्गी लावलेले त्या ठिकाणी मला सांगावं लागेल. गेल्या 2 टर्ममध्ये आपण मोदी साहेबांचा चेहरा बघून BJPला निवडून दिलं तरी पण सोलापूरचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. तर ह्या टर्ममधला तर मोदी साहेबांचा चेहरा बघून परत एकदा निवडून द्यायचं, पण प्रश्न सुटतील का? हां, आता जो समांतर जलवाहिनीचा प्रश्न आहे, आता एक थोड्याच दिवसावर या ठिकाणी जी समांतर जलवाहिनी झाल्यानंतर पाणी सोलापूर शहराला येण्याची जी सोर्स आहे ते अतिशय या ठिकाणी चांगले होते. निदान आपल्याला जी काय दिवसा आहे ती आठवड्याला एकदा पाणी मिळतं, ती दिवसा तर कमी होते. सोलापूर शहराला एक चांगला पाणी पुरवठा या ठिकाणी होईल या ठिकाणी मला वाटतंय. कारण का समांतर जलवाहिनी ही जी महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त काळ सत्ता जी होती ही काँग्रेस पक्षाकडे होती. त्यांनी या ठिकाणी धोरण ठरवायला पाहिजे होतं की बाबा कशा पद्धती, परंतु हे कुचकामी या ठिकाणी धोरण या ठिकाणी असल्यामुळे ह्या काय गोष्टी घटना घडलेल्या आहेत. परंतु आता सध्याचे सगळे लोकप्रतिनिधी फार गंभीर आहेत त्या विषयावर. सोलापूर शहराच्या प्रत्येक प्रश्नावर गंभीर आहेत. त्यामुळे सोलापूर शहराचा जो मूलभूत गरजा आहे त्या जे हातदवाड भागामधल्या लोकांना पाणी पुरवठा असेल, हातदवाड भागातले रस्ते असतील किंवा पाणी पुरवठा असेल, अशा विविध योजना आहेत त्या ती लवकरात लवकर एक चांगला लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी खासदार म्हणून पाठवतोय. आपण एक वेगळ्या पद्धतीची यंग टीम या ठिकाणी तयार होत आहे. तर त्या पद्धतीनं सोलापूर शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जी मूलभूत गरजा आहे त्या ती लवकरात लवकर आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी मी सांगतो. मागच्या निवडणुकीत दलित समाजाची एक गट्टा मते वंचित बहुजन आघाडीला पडले होते. यावेळेस भाजपकडे ते मतं वळणार की काँग्रेसकडे जाणार? आता सध्याचं वातावरण बघता काँग्रेस पक्षाने आणि इथल्या जी माननीय आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्यांची मुलगी आदरणीय आमच्या भगिनी आमदार प्रणितीताई शिंदे ह्यांनी ज्या पद्धतीनं ह्या सोलापूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या आंबेडकरी समूहावर ज्या पद्धतीने टीका केलेल्या आहेत त्यांनी, ती राग अजून ते आंबेडकरी समूहामधला गेलेला नाही. एक भयानक म्हणजे असं त्यांनी अशा पद्धतीने बोलले की कुठे गेले रक्ताचे. राजकारणामध्ये होतंय का माणसाला ही, परंतु ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या कुटुंबाचा त्यांनी अपमान केलेला आहे, ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या कुटुंबाचा अपमान केलेला आहे त्यांनी. आज तुम्ही बघा राम सातपुते साहेब या ठिकाणी याच्या अगोदर प्रणितीताई शिंदेनी पत्र पाठवलं त्यांचं अभिनंदन केले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या निवडणुकीमध्ये थांबल्यानंतर शिंदे साहेबांनी साधं पत्रसुद्धा लिहिलं नाही, म्हणजे साधं आभारसुद्धा मानलं नाही.
साधा रिस्पेक्टसुद्धा केला नाही त्या म्हणजे शिंदे कुटुंबानं, बाबासाहेबांच्या कुटुंबाचा. हे लोक विसरले नाहीत लोक सोलापूरमधले. आज झोपडपट्टीमध्ये जातात त्याने, झोपडपट्टीमध्ये ज्या पद्धतीनं आज वंचितच्या उमेदवाराला मॅनेज केलं, मग सगळी मतं इकडे होतील, ही होतील, तसं होतील, ही होतील, हे जी डोक्यात या ठिकाणी धरलेलं आहे ना त्यांनी, येणाऱ्या 7 तारखेला आणि 4 जूनच्या रिझल्टला ही जनता सोलापूरची आंबेडकरी समूह तर एवढा म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्या जी मतं 1,70,000 मतं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारी मतं आहेत आणि त्या विचाराचा अपमान करणं ही आंबेडकरी जनता कधी सोडणार नाही, लक्षात कधीच माफ करणार नाही. कारण का 1,70,000 मतं ही बाबासाहेबाच्या कुटुंबाबद्दल एक अभिमान असणारी गोष्ट आहे. त्यांना एक म्हणजे असं एक लोकांनी तन मन धनानं या ठिकाणी सहकार्य करून एवढे या ठिकाणी त्याचा अपमान करण्याचं काम पदोपदी प्रणितीताई आमच्या ताईने या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्या मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला कुठल्याही आंदोलनात जायचं, कुठे गेले रक्ताचे भक्त, कुठे गेले हे, कुठे गेले ते, हे प्रत्येक वेळेला आंबेडकरी समूहाचा अपमान केलेला, आंबेडकरी जी मतं या ठिकाणी एकत्र झाले होते त्यांचा या ठिकाणी फार मोठा अपमान केला आहे पंडितताईने. म्हणून ह्या सोलापूरच्या या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी तरुणांनी या ठिकाणी आणि आंबेडकरी समाजाने आणि आंबेडकरी समूहाने या ठिकाणी ठरवलेलं आहे की काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी पहिला पराभव करणं. ही मी अनेक वस्तीमध्ये फिरताना, अनेक या ठिकाणी गल्लीबोळामध्ये या ठिकाणी फिरत असताना पूर्ण समाज बांधवांची या ठिकाणी चर्चा तशा पद्धतीची आहे. आणि ज्या पद्धतीनं आमचा अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला आम्ही घेणार अशा पद्धतीचा निर्धार ही आंबेडकरी तरुणांनी या ठिकाणी केलेला आहे असं या ठिकाणी मला सांगावं लागेल. दादा, MIM ऐनवेळी माघार घेणं आणि वंचित बहुजन आघाडीचं उमेदवार पण बदलत्या याच्यात सगळं त्यांनी माघार घेणं, हे सगळं कुठंतरी एक दबावाचं राजकारण असू शकतं का? नाही, आता बघा तुम्ही, त्यांनी एका बाजूने काँग्रेसचे उमेदवार एका बाजूने काय बोलत सुटल्या, त्यांनीच एका बाजूने काय करतात, दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचे या ठिकाणी त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावायचं, त्यांना पळवून लावायचं. म्हणजे ही ह्या ठिकाणी दादागिरी गुंडगिरी कोणाची चालू आहे? काय लक्षात येतं तुम्हाला ह्याच्यामधून? कुणाचं दबावाचं राजकारण चाललेलं आहे? कुठल्या उमेदवाराच्या स्टेजवर कुठला तो अर्ज मागा घेतलेला माणूस होता? अरे तुम्ही ठीक आहे ना, 10 वर्षे तुम्ही म्हणता ना काय काम केलं, तुम्ही दाखवा ना, तुम्ही काम करून निवडून या दाखवा ना. मग दुसऱ्या पक्षाचे उमेदवार तुम्ही का वरबाडून घेता? ही म्हणजे ही जी ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जी उमेदवार पळवापळवी या ठिकाणी चाललेली आहे सोलापूरमध्ये, हे कोण करते उमेदवारी पळवापळवीचं काम? काँग्रेसचे लोक करत आहेत. का बरं करतात? तुम्ही निवडून येता म्हणून सांगता ना, असं झालं तसं झालं, म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही ओळखून घ्या समाधानची. उमेदवार पळवापळवी करायची काय गरज आहे? ठीक आहे, इथल्या लोकांना असं झालं नाही, तिथं तसं झालं नाही, इथं काम झालं नाही, हे झालं नाही, मग तुम्हाला का गरज भासली हा उमेदवार पळवून लावायचा? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं मला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की तोच उमेदवार त्या स्टेजवर उभारतो आणि त्याच उमेदवाराला या ठिकाणी मॅनेज करतात. हे अशा पद्धतीचं घाण राजकारण काँग्रेस पक्षाने या ठिकाणी वर्षानुवर्षे या ठिकाणी केलेलं आहे. ती इथल्या सोलापूर शहरामधल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा मान्य नाही. आणि या 2 वेळा या ठिकाणी अपमान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने गेल्या लोकसभेमध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं, त्यांच्या विरुद्ध आंदोलनं झाले, त्यांनी ती शब्द बोलल्यानंतर रक्ताचे भक्त कुठे गेले, ह्या सगळ्या गोष्टीवर आंदोलनं झाले. म्हणजे एकंदरी कुठला भाऊ का विरोधी पक्षाला जेवढी मतं पडतात त्या मताचा आदर करणं हीच या ठिकाणी भारतीय लोकशाहीचं या ठिकाणी आणि बाबासाहेबांचा या ठिकाणी दिलेल्या घटनेचा या ठिकाणी फार मोठा सन्मान असतो. लक्षात ठेवा, तो अपमान केलेला आहे फार मोठा. त्या अपमानाचा बदला येणाऱ्या 7 तारखेला घेणार आहे जनता. दादा, एक सगळ्यात महत्त्वाचं की आपण केवळ दलित समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी सातत्यानं कार्यप्रवण राहिलात.
कार्यसम्राट म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. आपण आमदारकीला जवळपास 25,000 इतकी मतं घेतलीत. आता बदलत्या याच्यात आपण आता राष्ट्रवादीमध्ये आहात आणि अजितदादांचं कार्य पाहून आपण त्यांचे घट्ट साथ देत आहे. पुढं विधानसभा निवडणूक आहेत आणि पुन्हा एकदा सगळ्या काही राजकीय घडामोडी असतील किंवा पुढील जे जागा वाटप आहे त्यात तुम्ही स्वतःहून आमदारकीला इच्छुक असणार की उत्तरसाठी पुन्हा विजयकुमार देशमुख यांना साथ देणार? म्हणजे तुम्ही आमदार व्हावा अशी एक इच्छा आहे. सध्या तर लोकसभेची निवडणूक चालू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते साहेब सध्या निवडणुकीला उभारलेले आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह कमळ आहे. या कमळाच्या समोरचं 3 नंबरचं बटन दाबून ह्यांना पहिलं विजय करायचं ही आमचं ध्येय आहे. विधानसभा निवडणुका ही 6 महिन्यानंतर नाहीत. 6 महिन्यानंतरच्या गोष्टीबद्दल मी आता इथं काय बोलणार नाही. राजकारणामध्ये काम करत असताना कुणाला कुठं संधी मिळेल आणि कशा पद्धतीची संधी मिळेल ही या ठिकाणी या व्यासपीठावरनं मी सांगू शकत नाही. अनेक उदाहरणं आहेत की मी माझ्या जीवनामध्ये मी नगरसेवक होईन, 3 वेळा नगरसेवक होईन, एक चांगला कार्यकर्ता होईन, या सोलापूरची सेवा करील, या सोलापूरच्या सर्व जाती धर्माची सेवा करीन ही कधीच मी स्वप्नामध्ये सुद्धा बैठलं नव्हतं. परंतु या सोलापूरच्या शहरातल्या लोकांनी, माझ्या भागातल्या लोकांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं, त्यांच्या मुलाप्रमाणे मला जवळ घेऊन माझ्यासारख्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम या सोलापूरच्या नागरिकांनी केलं. ही माझ्यासाठी फार अभिनंदनाचे. पद येतात जातात, पद महत्त्वाचे नसतात. राजकारणात संधी येतात ही महत्त्वाचे नसते. परंतु ह्या शहरासाठी भांडण्यासाठी मी कधीबी रेडी असतो आणि कधीबी या ठिकाणी जागृत असतो. ही मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे. म्हणून त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल, नंतरनं 6 महिन्यांना मला संधी मिळेल का विधानसभेची, मी तर मागच्या वेळेला लढलोच, मी तुम्हाला माहितीच आहे. परंतु त्यापेक्षा आता सध्या मी 3 पक्षाचं मिळून सरकार आहे आणि त्यांच्यामध्येच मी असल्यामुळं हा विषय जरा वेगळ्या पद्धतीचा विषय आहे. त्यामुळे सध्या लोकसभेची निवडणूक आहे. राजकारणामध्ये पक्ष जो जबाबदारी देईल, पक्ष जे काम सांगेल ती काम करण्याची तयारी मी या ठिकाणी पुढे ठेवलेली आहे. तशा पद्धतीनं काम मी जी माझी विचारधारा, मी आता गिरीजी तुम्ही मला विचारलो की मी सर्वसामान्य माणसाचे काम करतो. मी आंबेडकरी विचारधारेचा व्यक्ती आहे. परंतु आंबेडकरी विचारधारेचा व्यक्तीसुद्धा सर्व समाजासाठी झटू शकतो, सर्व समाजासाठी करू शकतो ही मी दाखवलेलं आहे सोलापूर शहरामध्ये. माझ्या ऑफिसला, माझ्या कार्यालयाला सर्व जाती धर्माची लोक येतात आणि आनंदाने माझ्याकडनं काम करून घेऊन जातात. ते माझ्याकडे येताना आहे ना, आनंद चंदन शिवे ह्या भागामध्ये राहतो ती करतो ना, अशा पद्धती अजिबात कधी मनामध्ये ते संकोच ठेवत नाहीत. बिंदासपणानं येतात माझ्याकडनं काम करून घेऊन जातात. तशाच पद्धतीचं काम मी ह्याच्या पुढे करत राहीन आणि करतच राहणार. अशा पद्धतीचा निर्णय मी माझ्या जीवनामध्ये घेतलेला आहे. काय आवाहन कराल कार्यकर्त्यांनी जनतेला लोकसभेसाठी? मी सर्व सोलापूरच्या या हुतात्म्याच्या नगरीमधल्या, सिद्धरामेश्वराच्या नगरीमधल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमधल्या सर्व समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 7 मेची जी निवडणूक आहे, या 7 मेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राम विठ्ठल सातपुते यांचं निवडणूक चिन्ह कमळ आहे. त्या कमळच्या समोरचं बटन दाबून यांना प्रचंड अशा मताने विजय कराल ही विनंती करतो. आणि सोलापूरचा सर्वांगीण विकास आणि सोलापूरच्या तरुणाला हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला खासदार निवडून देण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद द्या, एवढीच भावना आपल्या माध्यमातून सोलापूरकरांसमोर व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी आनंद चंदनशिवे यांनी प्रत्येक प्रश्नावर अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिले. मी आंबेडकरी विचार कधीच सोडला नाही, आंबेडकरी विचारांची धारा मी कधी सोडणार नाही. मी पक्ष बदलले तरी ते केवळ जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी बदलले. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं जे काम केलेलं आहे किंवा पुढे जी जनतेची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठीच मी अजित पवार यांचं काम बघून त्यांना साथ दिलेली आहे. आणि मोदी सरकार अधिक भक्कम होण्यासाठी निश्चितच आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू आणि राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू अशी ग्वाही यानिमित्त त्यांनी दिली आहे. आणि सर्वांना यानिमित्त त्यांनी महत्त्वपूर्ण आवाहनही केलं आहे. दादा, आपण खरं तर प्रचारात व्यस्त आहात
आणि अशा व्यस्त वेळापत्रकातून आपण या खुली चर्चा व्यासपीठावर आलात आणि जे काही मतं आहेत आपण ती स्पष्टपणे मांडलात आणि जनतेला आव्हान देखील आपण या दृष्टीने केलेलं आहे. आपण वेळ दिलात आणि या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.